श्री दत्तात्रेय महाप्रभू नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्गवेळा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्धमंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम आहेत, ते आज आपण पाहूयात. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, येणाऱ्या 2026 मध्ये 13/3/2026 रोजी आपल्या पूर्ण महाराष्ट्रात प्रकट दिनानिमित्त श्री गुरुचरित्राचे पारायण बसणार आहेत. तर त्याचे नियम आज आपण काही पाहून घेऊया. तर सर्वात पहिले, श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो व सांगता शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस असतो. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्रीदत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्रीदत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळीच वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने करावी. तसेच या कालावधीत चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबराचे चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जननशौच आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये विटाळाला सांभाळावे. वेळोवेळी गौमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपताना श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याचे काही नियम आहेत व कसे वाचावे हे आहेत. पहिल्या दिवशी 1 ते 9, दुसऱ्या दिवशी अध्याय 11 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35, 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38, 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43, 7व्या दिवशी अध्याय 44 ते 53. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 व 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज व एक गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा, मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालामध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू नये. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्या, जारण-मारण, भानामती इत्यादींना ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्या श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्ती करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटाचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ व तूप असे एकत्र करून हविद्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते. तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.